नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक दुसरा, समास 10वा, पडत मूर्ख लक्षण। यापूर्वी ज्या योगी मूर्ख माणूसही चतुर बनेल ती लक्षणे सांगितली। आता जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्यांची लक्षणे ऐका। अशा लोकांना पडत मूर्ख म्हणतात। यातील काही लक्षणे आपल्या ठिकाणी आहेत असे वाटले तरी श्रोत्यांनी दुःख मानू नये। त्या अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा म्हणजे सुख लाभेल। जो बहुश्रुत, थोर, व्यासंगी आणि विद्वान आहे, ब्रह्मज्ञानही सुंदर रीतीने सांगतो, पण मनात दुराशा आणि अभिमान बाळगतो, तो एक पडत मूर्खच जाणावा। जो स्वेच्छाचाराचे प्रतिपादन करतो, सगुण भक्तीचे खंडन करतो, स्वधर्माची आणि साधनाची निंदा करतो, तो पडत मूर्ख असतो। जो स्वतःस फार विद्वान समजून इतर सर्वांना नावे ठेवतो, प्राणीमात्राचे ठिकाणी दोषच पाहतो, तोही पडत मूर्खच असतो। जो शिष्यास अवज्ञा घडेल किंवा तो संकटात पडेल अशी आज्ञा करतो व ज्याच्या बोलण्याने इतरांच्या मनाला दुःख होते असे मर्मभेदक शब्द बोलणाराही पडत मूर्खच असतो। जो रजोगुणी तमोगुणी असतो, कपटी, कुटील अंतकरणाचा असतो आणि वैभवास बोलून श्रीमंत माणसाची स्तुती करू लागतो, तो पडत मूर्खच होय। जो एखादा ग्रंथ संपूर्ण न पाहता उगीचच त्यातील दोष काढून नावे ठेवतो, त्यांचे गुण सांगू लागले असता ते ऐकूनही न घेता दोषच पाहतो, तो पडत मूर्ख जाणावा। चांगली लक्षणे सांगायला गेले की ज्याला कंटाळा येतो, जो मत्सरग्रस्त होऊन नाना खटपटी लटपटी करतो व ज्याला नीती न्यायाची जराही चाड नसून तो उद्धट असतो, तोही पडत मूर्खच होय। स्वतः आपण मोठे ज्ञानी आहोत असे समजून जो हट्टास पेटतो, ज्याला राग आला तर आवरता येत नाही आणि जो बोलतो एक आणि करतो मात्र दुसरेच, तो पडत मूर्ख असतो। योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि उगीचच बोलण्याचे कष्ट घेतो, ज्याचे बोलणे अत्यंत कठोर असते, तो पडत मूर्ख जाणावा। एखादा श्रोता मोठा बहुश्रुत असतो पण वाचाळपणा करून वक्त्याचा अपमान करतो, तो पडत मूर्खच समजावा। जो ज्या गोष्टीसाठी लोकाला दोष देतो पण स्वतः मात्र तीच गोष्ट करतो, असा स्वतःचे दोष न जाणणारा माणूस पडत मूर्खच असतो। जो अभ्यासाच्या योगाने सर्व विद्यांचे ज्ञान करून घेतो पण लोकांच्या अंतःकरणास सुख समाधान देऊन त्यांचे मन शांत करू शकत नाही, तो पडत मूर्खच समजावा। कोळिष्टकांच्या नाजूक धाग्याने हत्तीबंधनात सापडावा किंवा सुगंधाच्या लोभाने भुंगा कमळात अडकून मरून जावा, त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती करून घेण्यास समर्थ असूनही
जो मायेच्या कोमल धाग्यांमुळे प्रपंचातच गुंतून पडतो तो पडत मूर्ख होय. जो स्त्रियांच्या संगतीत राहतो, स्त्रियांपुढेच ब्रह्मनिरूपण आणि निंद्य वस्तूंचे सेवन करतो तो पडत मूर्ख. ज्या योगे आपल्याला कमीपणा येईल तेच जो अंतकरणात दृढ धरतो व देहबुद्धी ज्याची दृढ असते तो पडत मूर्ख जाणावा. लक्ष्मीपती भगवंताची स्तुती करण्याचे सोडून जो नरस्तुती करतो किंवा जो दृष्टीस पडेल त्याची कीर्ती वर्णन करू लागतो तो पडत मूर्खच असतो. जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो, नाना नाटके हावभाव नकला करण्यात प्रवीण असतो, पण जो मनुष्य देवाला मात्र विसरतो तो पडत मूर्खच होय. ऐश्वर्य प्राप्त झाले असता घमेंडीने जो जीवमात्रास तुच्छ समजतो, तसेच शास्त्र विरुद्ध मताचे प्रतिपादन करतो तोही पडत मूर्खच असतो. जो बहुश्रुत विद्वान असतो, विरक्तही असतो, एवढेच नव्हे तर ब्रह्मज्ञानी असून महायोगीही असतो, पण जो लोकांमध्ये भविष्य सांगू लागतो तो सुद्धा पडत मूर्खच जाणावा. काही श्रवण करीत असताना जो मनामध्ये त्यातील गुणदोषासंबंधी चिंतन करू लागतो व दुसऱ्याचे चांगले पाहून जो त्याचा मत्सर करू लागतो तोही पडत मूर्खच असतो. जो भक्तीचे काही साधन करीत नाही, जो वैराग्य संपन्न नसतो व काही भजन पूजन इत्यादी क्रिया न करताच लोकांना ब्रह्मज्ञान सांगू लागतो तो पडत मूर्ख होय. जो तीर्थक्षेत्र वेद अथवा शास्त्र इत्यादी काहीच मानत नाही व पवित्र कुळी जन्माला असून ज्याचे आचरण अपवित्र असते तो पडत मूर्ख समजावा. जो आदर देतो त्याची जो मनधरणी करतो, ज्याची योग्यता नाही त्याची जो स्तुती करतो आणि नंतर स्वतः त्याची निंदा करतो, त्याचा अनादर करतो तो एक पडत मूर्खच असतो. माणसाच्या तोंडावर एक बोलायचे व त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे अशी ज्याची वागण्याची रीत असते, जो बोलतो एक तर करतो दुसरेच तो पडत मूर्खच समजावा. जो प्रपंचाविषयी आदर बाळगतो व परमार्थाचा अनादर करतो आणि आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ शास्त्रवचनांचा वाटेल तसा आधार घेतो तो पडत मूर्ख जाणावा. जो योग्य ते सांगायचे सोडून ऐकणाराचे मन राखण्यासाठी अयोग्यही बोलतो व ज्याचे जगणे परस्वाधीन लोकांवर अवलंबून असते तोही पडत मूर्खच असतो. जो वरवर चांगले वागत असल्याचे सोंग आणतो, पण चोरून जे करू नये तेच करतो, चांगला मार्ग सोडून हट्टाने आडमार्गास लागतो तो पडत मूर्खच होय. जो रात्रंदिवस चांगल्या उपदेशांचे श्रवण करीत असूनही आपले अवगुण सोडत नाही, आपले स्वतःचे हित कशात आहे हे जो जाणत नाही तो पडत मूर्ख असतो. जो निरूपण करीत असताना मोठे अधिकारी श्रोते ऐकायला येऊन बसले असता जो त्यांची क्षुद्र न्यूने काढून बोलतो तो पडत मूर्खच जाणावा. ज्याचा शिष्य अनधिकारी झाल्याने गुरुची अवज्ञा करीत असतानाही जो तिकडे दुर्लक्ष करून परत त्या शिष्याची आशा धरतो तो पडत मूर्खच असतो. श्रवण करीत असता जर देहधर्मामुळे त्यात अडथळा आला, उणी भासू लागली तर जो रागाने चिडचिड करतो तो पडत मूर्खच होय. आपल्या ऐश्वर्याच्या मदाने जो सद्गुरूची उपेक्षा करतो आणि गुरुपरंपरा कोणासही सांगत नाही तो पडत मूर्ख जाणावा. ज्ञानाच्या गोष्टी सांगून जो आपला स्वार्थ साधतो आणि एखाद्या कंजूस माणसासारखा द्रव्य संचय करतो, संपत्ती मिळवण्यासाठी जो परमार्थाचा उपयोग करतो तो पडत मूर्ख समजावा. जो स्वतः तसे आचरण न करता लोकांना ब्रह्मज्ञान शिकवतो, वास्तविक कुणी विचारल्याखेरीज सांगू नये अशी ब्रह्मज्ञानाविषयीची शास्त्राज्ञा पण ती मोडून जो पोटासाठी सर्रास सर्वांना ब्रह्मज्ञान सांगत सुटतो व महंत असून पराधीन होऊन राहतो तो पडत मूर्खच असतो. जी कर्मे केली असता भक्ती मार्गात विघ्न येते आणि स्वतःचे जीवनही अस्ताव्यस्त होऊन जाते, अशी कर्म करण्यास जो मागे पुढे पाहत नाही तो पडत मूर्ख जाणावा. हातचा प्रपंचही गेला व अंतकरणात परमार्थाचा लेशही नाही असा जो देवा ब्राह्मणांचा द्वेष करतो तो पडत मूर्ख होय. लोकांनी अवगुणाचा त्याग करावा म्हणून पडत मूर्खांची लक्षणे वर्णन केली आहेत. विचारवंतांनी त्यातील न्यून असेल ते पूर्ण करून घ्यावे व मला क्षमा करावी. या संसारात जो सुख मानतो तो परममूर्खांमध्येही मूर्ख असतो. या संसार दुःखा एवढे दुःख आणखी कुठलेही नाही. येथून पुढे त्याचेच वर्णन केले आहे. जन्म घेतल्यावर सोसावे लागणारे दुःख व गर्भवासाचे दारुण दुःख पुढे वर्णिले आहे.
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पढ़त मूर्ख लक्षण निरूपण नाम समास 10वा समाप्त। दशक दूसरा समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम।